जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. महाशिवरात्री यात्रोत्सव 2025 संत भूमी मुक्ताई नगरीत आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा. मान्यवरांकडून यात्रोत्सवाचे ध्वजपूजन. आदिशक्ती संत मुक्ताई व योगीराज चांगदेव महाराज या गुरु शिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सवाचे ध्वजपूजन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ताई नगरीत आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा भरणार आहे. माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वावर गुरु संत मुक्ताबाई व शिष्य चांगदेव महाराज यांच्या अनुग्रह दिनाच्या पर्वावर परंपरेने शेकडो दिंड्या पालख्यांसह लाखो वारकरी वारीस येतात. मुक्ताबाई समाधीस्थळी मूळ मंदिर कोथळी येथे यात्रोत्सवाचे ध्वजपूजन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण रवींद्र हळणे महाराज, मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, हरिभक्तपरायण पंकज महाराज पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोडी, शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, ज्ञानेश्वर हरणे, माझी माऊली चॅनलचे संपादक गणेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्यांदाच यात्रोत्सवाचे सूक्ष्म नियोजन. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चांगदेव मुक्ताई यात्रेकरिता उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. यात्रोत्सवाचे नियोजनाकरिता 11 विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक यांनी करावयाच्या कामाची जबाबदारी दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सूक्ष्म नियोजनातून या वर्षीचा यात्रोत्सव पार पडणार आहे. SDRFचे जवान तैनात. जुने मुक्ताई मंदिर कोथळी व चांगदेव मंदिर येथे SDRFचे पथक 37 जवानांसह प्रथमच दाखल झाले आहे. अग्निशमन वाहन रुग्णवाहिका सज्ज आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रोत्सवाचे ध्वजपूजन झाले होते, तर यंदाचे यात्रोत्सवाचे नियोजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा प्रशासनाने आपल्या हातात घेतल्याने विविध सुविधा तसेच सुरक्षित यात्रोत्सव पार पडणार असल्याने वारकरी व भाविकांतर्फे समाधान व्यक्त होत आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ देवाची या गावा, देव देईन विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जडूनी पायासी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे.